नमस्कार मंडळी, मी काजल मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। असे लाडू बनवले ना तुम्ही एकदा बनवले तर सारखे सारखे बनवून खाचाल, इतके सुंदर हे लाडू होतात। तर हे लाडू आहेत ड्राय फ्रूटचे। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना मी 1 किलो खजूर घेतल्या, त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि इथे 2 वाटी मखाना, 1 वाटी बदाम, 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटी काजू, मनुके जसे तुम्हाला लागतील तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि डिंक हे असे मी सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवे असेल तर अजून आणखीन ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता याच्यामध्ये, अजून छान अशी लाडूला टेस्ट। तर हे सगळं साहित्य आपण एक एक करून पहिला भाजून घेणार आहोत। तर मी इथं सर्वात आधी मखाने भाजायला घेतलेले आहेत। हे लाडू ना बनवायला पण एकदम सोपे आहेत आणि हे लाडू आपण 15 दिवस किंवा महिनाभर स्टोर करून ठेवू शकतोय। मग हे असे लालसर परतले ना मखाने काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये। डिंकाला तूप भरपूर लागतं, त्यासाठी आधी डिंक तळून घ्यायचे असतात। डिंक तळून घेतल्याना जे राहिलेलं तूप असतं ना त्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य तळून घ्यायचं आहे। डिंक काढून घेतला आणि त्याच्यामध्ये जे 1 वाटी आपले बदाम होते ते घालून घेतले तुपात। ते छान असे परतून घेतले, जास्त नाही परतायचं, लालसर थोडंसं होईपर्यंतच परतून घ्यायचं। जास्त पण परतलं ना खाताना असा वास येतो त्याचा, त्यासाठी थोडं थोडंच लालसर परतून घ्यायचं आहे। ते परतून झालं की आपले काजू होते ते पण परतून घ्यायचे। हे पण सुद्धा जास्त लाल करायचे नाही, थोडेसेच नॉर्मल लालसे करून घ्यायचे आणि काढून घ्यायचं। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण मी अजून तुमच्या सोबत असेच छान छान रेसिपी शेअर करत जाईल। अशा सगळ्या गोष्टी मी एक एक करून परतून घेतल्या आहेत आणि वेगवेगळे काढून घेतल्या आहेत, कारण आपल्याला मिक्सरला वाटायला सुद्धा बरं पडतं वेगवेगळं असलं की। तर इथे मी सर्वात आधी काजू आणि बदामची पेस्ट करून घेणार आहे, कारण ही जास्त बारीक करायची नसती, थोडीशी मोठी मोठी ठेवायची असते, ती बारीक करून घेतली। खोबरं काय आपण आधीच खिसून घेतलेलं होतं, त्यामुळे ते काही बारीक करायची गरज नाही, ते असंच ठेवायचं, तर तोंडामध्ये खाताना त्याची छान टेस्ट येते। मखाने सुद्धा बारीक करून घेतले असे छान। त्यानंतर डिंक सगळा बारीक करून घेतला, मनुके, खजूर हे सगळं बारीक करून घेतलं आणि एका मोठ्या भांड्यामध्ये सगळं हे काढून घेतलं, कारण सगळं हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यावं लागतं। हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। सगळं मिक्स करून झालं ना तर आपल्याला वाटलं ना थोडंसं तूप कमी आहे तर आपण परत एकदा गरम करून ह्याच्यामध्ये तूप मिक्स करून घेऊ शकतो। तर मी सुद्धा ह्याच्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करून घेतलं आणि छान असे लाडू बनवायला घेतले।
एक एक करून मी सगळे लाडू बनवून घेतले आणि ही रेसिपी ना बनवायला पण एकदम सोपी आहे आणि खायला त्याहून तर टेस्टी आहे. नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तर चला मंडळी, परत भेटू अशाच छानच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.